राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं समोर येत आहे आणि या सगळ्या गोंधळामागचं कारण ठरतंय एक पत्र, जे आता पक्षासाठी लेटर बॉम्ब ठरू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनल मध्ये. मित्रांनो, चॅनल सध्या खूप नवीन आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महत्त्वाचं पत्र पाठवलं. पण या पत्रातील मजकूर समोर आल्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. कारण या पत्रात 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सगळ्या पत्रव्यवहार अधिकृत धरू नये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. आता इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण जानेवारी महिन्यात अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली. म्हणजे या मधल्या काळात जे काही निर्णयपत्र व्यवहार किंवा हालचाली झाल्या त्या सगळ्यांवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. याच पत्रामध्ये पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यामध्ये शिवाजी गर्जे यांना खजिनदार म्हणून नमूद करण्यात आला आहे. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा या 14 पदाधिकाऱ्यांची नावं समाविष्ट आहेत. पण या यादीत सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याआधी अजित पवार जिवंत असताना 20 मे रोजी आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोघांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष असे स्पष्ट उल्लेख होते. मग अचानक 10 मार्चच्या पत्रात हे पदनाम गायब का झाले, हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दरम्यान या पत्रामुळे पक्षात अंतर्गत नाराजी देखील वाढल्याचं समोर आलं आहे. मागील आठवड्यात देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र पाठवण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं असं मतही मांडलं आहे. इतकंच नाही तर पुढील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी हे पत्र मागे घेण्याचा पर्याय देखील चर्चेत आल्याची माहिती मिळते. कारण जर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि अपात्रतेशी संबंधित याचिकांवर सुनावणी दरम्यान हे पत्र सर्वोच्च न्यायालयात सादर झालं तर पक्षासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठी चर्चा म्हणजे हे पत्र पाठवण्यासाठी राज्यसभा सदस्य पार्थ पवार हे आग्रही होते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता हा सगळा प्रकार नेमका कोणाच्या निर्णयामुळे घडला आणि त्यामागचं राजकारण काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय अजित पवार यांच्या काळात पक्षाच्या प्रसिद्धीसाठी नेमण्यात आलेल्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनी सोबतचा करार देखील 31 मार्च पासून सुनेत्रा पवार यांनी संपुष्टात आणला आहे. या कंपनीनेच राष्ट्रवादीला गुलाबी रंग दिला होता. मात्र अलीकडच्या काळात अरोरा यांची पक्षातील हस्तक्षेप वाढल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सध्या सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर असून त्या राज्यसभेतील सहकाऱ्यांच्या भेटीसाठी तिथे गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत पाहिलं तर एका पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हे निर्णय पक्षासाठी मास्टर मूव्ह ठरणार की सेल्फ गोल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तर तुम्हाला काय वाटतं, हे पत्र योग्य निर्णय आहे की मोठी चूक? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.